आणि मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो, कोणी काही किती काही म्हटलं तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. प्रिंटिंग मिस्टेक कधीच आम्ही म्हणणार नाही. शेवटी हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणायचो. मग सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणायचं काम कोणाचं आहे? सरकारचं. आणि म्हणून या राज्यातली जी काही सर्वसामान्य माणसं त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठीच ही लाडकी बहीण योजना आपल्या महायुती सरकारने केली, त्याची अंमलबजावणी करून दाखवली. विरोधक म्हणत होते चुनावी जुमला आहे, लाडक्या बहिणींना काय पैसे देणार, 1500 रुपयामध्ये काय होणार, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले लोकांना 1500 रुपयाची किंमत काय करणार. पण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला गरिबी काय माहित आहे. गरिबीच्या काळात जेव्हा माझ्या आईची तगमग मी पाहिली, तिच्या डोळ्यातले अश्रू मी पाहिले, माझ्या पत्नीची तगमग पाहिली, आणि जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा विचार केला या माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये आनंद देणारा निर्णय घ्यायचा. तुम्हाला फक्त 1500 रुपये नाही, तुम्हाला सांगतो तेव्हाही सांगितलं मी, सरकारची आर्थिक ताकद जशी जशी वाढेल तशी आमच्या लाडक्या बहिणींची ताकद देखील सरकार वाढवल्याशिवाय राहणार नाही. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलो, परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी मात्र माझा जन्म झालेला आहे. पदवर खाली होता, पण मला अभिमान आणि समाधान आहे की या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला मिळाली, ती सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. तर आत्ताच तुम्ही पाहिलेलं आहे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी तर दिलेली आहे. पहा, लाडकी बहीण योजना ही कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद केली जाणार नाही असं त्यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहिलेलं सुद्धा आहे. तर पहा, आता लाडक्या बहिणी एप्रिल महिन्याची म्हणजेच 10व्या हप्त्याची वाट इथं पाहत आहेत. तर हा 10वा हप्ता कधी मिळणार, 10वा हप्ता आणि 11वा हप्ता सोबतच मिळणार का, याची देखील माहिती एक समोर आलेली आहे. तर पहा, सर्व माहिती आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचं आहे. तर पहा, लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी. तर एप्रिल आणि मे महिन्याचा जो हप्ता आहे तो इथं एकत्रित येण्याची शक्यता इथं वर्तवली जात आहे. 8वा आणि 9वा हप्ता ज्याप्रमाणे सोबत आलेला होता, तर त्या पद्धतीने हा 10वा आणि 11व्या हप्त्याचे एकूण 3000 रुपये लाडक्या बहिणींना आता सोबतच त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. तर त्याबद्दलची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. ती काय आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत. तर पहा, लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर या योजनेचा एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता इथं वर्तवलेली जात आहे. पहा, म्हणजेच लाडक्या बहिणींना आता 3000 रुपये इथं सोबतच मिळणार आहेत. पहा, महाराष्ट्र सरकारने राबवलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे. तर लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सध्या आपल्या सरकारला सर्व लाडक्या बहिणीकडून विचारला जात आहे. तर पहा, लाडकी बहीण योजनेमध्ये एप्रिलचा आणि मे महिन्याचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे. पहा, एप्रिल महिना संपायला अवघे काही दिवस उरलेले आहेत, तरीही एप्रिलच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत तारीख इथं जाहीर केलेली नाही. त्यामुळे आता एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता एकत्रित येणार का असा प्रश्न आता आपल्या सरकारला इथं विचारलेला जात आहे. सर्व लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की एप्रिल आणि मे महिन्याचा जो हप्ता आहे 10वा आणि 11वा हप्ता इथं सोबतच मिळावा. म्हणजेच ह्या 10व्या आणि 11व्या महिन्याचे जे 3000 रुपये आहेत ते सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती इथं सोबतच मिळण्याची शक्यता देखील इथं मीडिया रिपोर्टमधून वर्तवली जात आहे. तर पहा, काही दिवसापूर्वी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी एप्रिलच्या हप्त्याबाबत एक मोठं वक्तव्य केलेलं होतं.
तर पहा, एप्रिल महिना संपण्याआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील, परंतु एप्रिल महिना संपायला 6 दिवस उरलेले आहेत. पहा, आज आहे 25 तारीख, तर एप्रिल महिना संपायला आता अवघे 5 ते 6 दिवस इथं उरलेले आहेत. त्यामुळे हा पैसा कधी येणार, का ह्या पैसा लांबणीवर जाणार, असा देखील प्रश्न आपल्या सर्व महिला इथं आपल्या सरकारला विचारत आहेत. जर एप्रिलचा हप्ता मे महिन्यात दिला तर तर एकत्र 3,000 रुपये देणार की 2 टप्प्यामध्ये 1,500 रुपये देणार, असाही नवीन प्रश्न इथं विचारलेला जात आहे. आपल्या महिलांच्या मनामध्ये इथं उपस्थित होत आहे. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 9 हप्ते मिळालेले असतील, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 9 हप्ते मिळाले का, हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये इथं नक्कीच सांगायचं आहे. लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी, तर लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची पडताळणी इथं सुरू आहे. आता महिलांच्या उत्पन्नाची पडताळणी केली जात आहे, त्यामुळे महिलांच्या पगारांची तपासणी केली जात आहे. पहा, लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. दरम्यान ही संख्या अजूनही वाढण्याची शक्यता इथं वर्तवली जात आहे. ज्या महिला पात्रतेच्या निकषामध्ये बसत नाहीत त्यांना या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही, त्यांना या लाडकी बहीण योजनेमधून अपात्र केलं जाणार आहे. पहा, ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, किंवा ती महिला सरकारी नोकरीला आहे, किंवा त्या महिलाच्या घरी 4 चाकी वाहन आहे, तर अशा निकषामध्ये न बसणाऱ्या महिला लाडकी बहीण योजनेमधून आता अपात्र केल्या जाणार आहेत. तर त्याची सर्व पडताळणी इथं सुरू आहे. पहा, लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत एकूण 13,500 रुपये मिळालेले असतील. तुम्हालाही 13,500 रुपये मिळाले का, हे सुद्धा तुम्ही नक्कीच इथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून ही माहिती सर्व लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचणार आहे. पहा, तुम्ही मार्च महिन्यामध्ये 5 तारखेला आणि 11 तारखेला असे 1,500 रुपये इथं मिळालेले आहेत. असे एकूण 3,000 रुपये इथं एकाच महिन्यामध्ये इथं मिळालेले आहेत. तर पहा, आता सर्व लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की एप्रिल आणि मे महिन्याचा जो 10वा आणि 11वा हप्ता आहे तो सोबतच देण्यात यावा, आणि ह्या सोबतच 2 महिन्याचे इथं 3,000 रुपये देण्यात यावे. तर पहा, तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा तुम्ही नक्कीच इथं कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता, लाडकी बहीण योजनेचा जो लाभ आहे तो महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये इथं वितरित केला जात आहे. पहा, 29 तारखेला, 26 तारखेला, 26 तारखेला, 24 तारखेला लाडक्या बहिणींचा जो लाभ आहे, लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वितरित केलेला आपल्याला इथं दिसत आहे. म्हणजेच एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो नक्कीच एप्रिल महिना संपायच्या अगोदर येईल का मे महिन्यामध्ये एप्रिल आणि मे महिन्याचे असे दोन्ही महिन्याचे पैसे सोबत येतील, असा देखील प्रश्न आता लाडक्या बहिणींच्या मनामध्ये उपस्थित होत आहे. तर पहा, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी इथं समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींना 1,500 रुपये नाही तर 3,000 रुपये मिळणार. तर याचं कारण काय आहे आणि ते पैसे खात्यात कधी पडणार, याची एक मोठी अपडेट आपण इथे समोर पाहणारच आहोत. तर पहा, तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहात का? अहो, मग तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि अगदी आनंदाची बातमी समोर येत आहे. आता लाडक्या बहिणींना 1,500 रुपये नाही तर 3,000 रुपयांचा लाभ मिळणार. तर ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी इथं असणार आहे. आपण त्याबद्दलची सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत. तर गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना बनलेली आहे. या योजनेची सुरुवात गेल्या वर्षी झाली. या योजनेचा लाभ गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून वितरित केला जात आहे. पहा, जुलै 2024 पासून लाडक्या बहिणींना 1,500 रुपयाचा जो लाभ आहे तो त्यांच्या खात्यावरती वितरित केला जात आहे. या योजनेबाबत बोलायचं झालं तर ही योजना मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर आपल्या महाराष्ट्रात सुरू झालेली असून या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वर्ष वयोगटातील राज्यातील विधवा, परित्यक्त्या, निराधार, विवाहित महिलांना दरमहा 1,500 रुपयांची मदत आपल्या सरकारकडून इथं केली जाते. तर पहा, आपल्या लाडक्या बहिणींना एक आर्थिक मदत व्हावी, एक घर परपंच चालवण्यासाठी त्यांना एक छोटीशी मदत म्हणून आपल्या राज्य सरकारने ही लाडकी बहीण योजना इथं सुरू केलेली आहे. तर पहा, जुलै महिन्यापासून या योजनेचा प्रत्यक्षात लाभ मिळत असून आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना एकूण 9 हप्त्यांचा लाभ त्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेला आहे. पहा,
जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, तर असे एकूण 9 हप्त्याचे 13,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती इथं वितरित करण्यात आलेले आहेत. त्यांना हा लाभ इथं देण्यात आलेला आहे. तर पहा, लाडक्या बहिणींना जुलै महिन्यापासून आत्तापर्यंत 13,500 रुपये मिळालेले आहेत. आता लाडक्या बहिणी पुढील हप्त्याची म्हणजेच एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट इथं आतुरतेने पाहत आहेत. तर एप्रिल महिन्याचा लाभ कधी मिळणार हा प्रश्न आता त्यांच्याकडून उपस्थित होत आहे. तर त्या संदर्भात एक मोठी अपडेट, एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तर ती काय आहे पहा. लाडक्या बहिणींना आता 1,500 रुपये नाही तर एकूण 3,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. कारण लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता सोबत जमा होण्याची शक्यता इथं मीडिया रिपोर्टमधून उठवण्यात आलेली आहे. तर पहा, लाडक्या बहिणींना म्हणजेच 1,500 एप्रिल महिन्याचे आणि 1,500 मे महिन्याचे असे एकूण 3,000 रुपये इथं सोबत 2 महिन्याचे इथं मिळणार असल्याची बातमी इथं सगळीकडे पसरत आहे. तर पहा, आपलं सरकार नक्कीच 3,000 रुपये देईल का 1,500 रुपये एप्रिल महिन्याचे 30 तारखेपर्यंत देईल? मला काय वाटतं हे नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे.